नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले असतील किंवा ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बाकीचे आले बट त्यानंतर त्यांचे हप्ते बंद झाले, अशा लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुमचे ते हप्ते बंद झालेले हप्ते कसे सुरू करता येतील याची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी जाहीर केलेले आहे की ज्या महिलांचे पात्र असून त्यांना लाभ मिळत नाही अशा महिलांनी एक विनंती अर्ज आहे, जो तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय. हा अर्ज फिल करून तुम्हाला तो तुमच्या जवळच्या किंवा नजीकच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे. ते मॅडम तो फॉर्म तुमचा पुढे महिला आयोगाकडे जमा करतील आणि तुमची योग्य ती पडताळणी करून तुमचे सर्व हप्ते पुन्हा सुरू होतील. आता हा अर्ज कसा फिल करायचा आणि पहिला प्रश्न, हा अर्ज तुम्हाला कुठं मिळेल? तर आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. तिथं तुम्हाला या विनंती अर्जाची PDF देखील मिळणार आहे. तर तो अर्ज फिल करा, तो अंगणवाडी सेविकेकडे जमा करा, त्याला योग्य ते डॉक्युमेंट्स जोडा आणि ते दिल्यानंतर तुमचे थोड्या दिवसात तुमची पडताळणी झाल्यानंतर तुमचे पुन्हा एकदा तुमचे जे हप्ते आहेत ते सुरू होणार आहेत. असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी व विशेष माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.